नमस्कार यूट्यूब फॅमिली, SM गोट फार्म चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलवरती जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या. नमस्कार मामा. नमस्कार. आपलं नाव सांगाय पूर्ण. नामदेव काळे वाघ. बरं, किती मेंढ्या आहेत या एकूण? मेंढ्या एक 30 वर आहे की. बरं बरं बरं. किती वर्षापासून हा व्यवसाय करताय? 51 वर्ष झाले. 51 वर्ष. हो. बरं बरं बरं. आपलं गाव कोणतं? गाव आचकराने. बरं, आता आपण या ठिकाणी मेंढ्या धुवायला आला आहात. हा, तळ्यात मेंढ्या धुवायला आलोय. मेंढ्या कशावर होती ती? मेंढ्याची अंगाला मळ बिळ झाला म्हणून धुयाचं स्वच्छ राखायची असते ती. बर बर बर. वर्षातून किती वेळा त्यांना धुता? वर्षातनं 2-3 वेळा धुतो. बरं, आता यात शेरड पण दिसते ती. शेळ्या बी आहेत की. शेळ्या सुद्धा असावं लागतेच की आपणाला. बरं, शेळ्या धुतात का? शेळ्या धुयाला का? शेळ्या सुद्धा धुते की. धुतात का? होय. बरं बरं. शेळ्या धुतल्या म्हणजे त्यांना रोग होत नाही, तर गोचड होत नाही. हा, काय होत, काय सुद्धा होत नाही. बरं बरं बरं. आता 51 वर्षात तुम्ही एवढ्या मेंढ्या 51 वर्ष हा मेंढ्या व्यवसाय करताय. होय की. ह्या मेंढ्यापासून असं तुमच्या कोणतं प्रसंग, वाईट प्रसंग आलाय की त्यामुळं ह्या लक्ष्मीमुळं आपलं चांगलं झालंय? आपलं ह्या लक्ष्मीमुळे चांगलं झालंय आणि आपल्याला काय नाही, कुठल्या गोष्टीची कमी पडलं नाही कधी सुद्धा. बरं बरं बरं. भरपूर व्यवसाय आपली चांगली झाली आहे. आपण ह्या व्यवसायावर जवळजवळ 25 एकर जमीन मिळवली आहे. खरं खरं. बरं बरं बरं. आपलं शिक्षण काय मामा? माझं शिक्षण 7वी शाळा सोडून, हां. 7वी शाळा झाल्यापासून मी मेंढर राखतोय. होय का? हा 7वीतून शाळा सोडल्यापासून आज 2025 आहे. हा. म्हणजे हा व्यवसाय तुम्ही भरपूर वर्षापासून करताय. करतोय. शाळा सोडल्यापासून करतोय व्यवसाय. बरं बरं. ह्या मेंढ्यानं किती पिलं होती ती? 2 पिलं होत्या ती. कायला एक पण होतंय. बरं मामा, 2 पिलं चांगले का 1 पिलू चांगलं? तसं लागायचं म्हणतं 1 पिलं चांगलं लागतं, पण 2दा त्याला दूध कमीच पडतं मेंढीला. हां हां हां. हा, सांभाळा पेंट बिंट चालल्यावर तिला भरपूर येतं, पण त्याला कमीच पडणार की थोडं. बरं, आता 30 मेंढ्या आहेत. होय. वर्षाला ह्याचं किती उत्पन्न निघतंय अंदाजे? 30 मेंढराचं आहे. लय लावरं फिवरं राखली तर आपण 1 लाख 2 लाख रुपये होत्यात की वर्षाला? होय. बरं बरं. एकूण सरासरी कसं 1 पिल्लू विकायचं? तुम्ही कसं विकता? विकतो की 10,000, 11,000, 10-11,000. 1 पिल्लू? होय. बरं, किती महिन्यानंतर विकता? एक 4, 3.5, 4.5, 3.5 महिन्यामध्ये. त्यांची विक्री करता? हा. विक्री कुठं करता? विक्री आटपाडी, सांगोला, कुठं बी लागलं असं जायचं करायची विक्री. बरं, समजा तुमच्या वाड्यावर एखादा खटिक आला होय. तर त्याला तुम्ही विक्री करू शकता का? होय. होय. बरं बरं बरं, ठीक आहे. हे बघा मित्रांनो, एकूण 30 मेंढ्यांचा कळप आहे. या ठिकाणी ते मेंढ्या धुण्यासाठी तळ्यावर एका तलावावरती आलेले आहेत. मामा, या मेंढ्यांना तुम्ही खुराक काय देता? खुराक काय नाही, येली का मक्का, हां मुरगास, हां. पुन्हा असलं ही खुराक द्यायचं. दुसरं काय बुसकट फिसकट आलेला केल्या चारा. ही उन्हाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये काय नाही, अशी जास्ती चरून चारा खाऊन. खुराक 2 टाइम देता का 1 टाइम दिवसातून? दिवसानं काय आपल्या मनाने एक टाइम मध्ये संध्याकाळी द्यायचं, सकाळमध्ये सकाळ द्यायचं. त्याला काय असते तेव्हा. हां हां हां. म्हणजे तुम्ही मेंढ्या खाली काळेरांना घेऊन जात नाही तिकडे? कारण नाही, आता कारण बंद केलंय. आता 7-8-9 वर्ष. हां. आता घरी आपल्या व्यवसाय करतो, घरच्या घरीच चालू आहे. म्हणजे काळेरांना अगोदर जात होता? जात होतो की. आता काळेरान बंद आहे? बंद आहे आता सध्याला. आता वयस्कर झालं आपलं ही, त्यामुळं आपण बंदी केली. आता सगळं घरच्या घरी सांभाळतो आपल्या. हां 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 हां. बरं बरं बरं. उन्हाळ्यात ह्यांचं चाऱ्याचं कसं नियोजन केलं जातं? उन्हाळ्यात ही मुरगास, बुसकट ही घालायचं, पाणी पाजायचं, सांभाळायची आपली चांगली घरी गव्हाणी का घ्यायची. बुसकट कोणतं चरता? हरभऱ्याचं आहे, तुरीचं आहे, पुन्हा शिवाय आणखी ह्याचं आहे, मुरगास आहे. बुसकट कसं घेता विकत? घेतो 7 रुपये किलो हरभरं मिळतं. तुरीचं 11, 13, 12 असं काय जसं पाल असेल मिळलं असं घेतो. बरं मामा, आता जी तरुण पोरं आहे ती किंवा तरुण पोरं जे आहेत त्यांचे आईबाप म्हणते आता शेळ्या मेंढ्यावाल्यांना पोरगी द्यायची नाही.
पोरगी द्यायची नाही आता त्यांच्या इच्छेचं काम आहे. आता पोरगी द्यायचं ना द्यायचं आपण आता मेंढराचा व्यवसाय आपण केलं की बायका सांभाळतोय. आता बायका सांभाळतो, मेंढर सांभाळतोय, सगळे सांभाळतो. आपण आता त्यांच्या मनातलं आपण काय सांगायचं, द्यायचं का ना द्यायचं. त्यांनी विचार केला तर मेंढक्याला पोरगी दिलेलं लय चांगलं. आता शिक्षणवाल्या मुली काय करतात हे तुम्हाला माहीत आहे. हो तेवढं खरं आहे. हा पण आता त्यांचा एक मानसिक आजार आहे की शेळ्या मेंढ्यावाल्यांच्या घरी एक मुलगीच आपली द्यायची नाही. अशावर त्या लोकांना तुम्ही काय सांगाल? काय सांगाल म्हणजे सांगणार बाबा आता मग आम्ही सांगणारच किंवा मुलगी द्या चांगला आहे असं